चला मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। नवीन म्हणजे हा आहे सोमवारी सकाळी जी पूजा केली आहे श्रावण सोमवारी, त्याचाच हा व्हिडिओ आहे। पण राहून गेला होता, काल पण प्रयत्न केला पण तो अर्धवटच राहिला। म्हटलं चला आता 2 दिवसचं तुम्हाला दाखवून देते आणि दुसऱ्या दिवशीचे सुद्धा मी काय केलं ते पण थोडंसं तुमच्यासमोर दाखवते। छान असं देखावा करण्यासाठी मी मस्त कुंडीचा उपयोग केलेला आहे। वेगवेगळे प्लांट माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे वेगवेगळं देवाला सजावट मी करत असते। आणि बघा आपण केलेलं ते आसन सुद्धा खाली टाकलं, खूप छान दिसते। तर दिवा अगरबत्ती लावताना सगळ्या ह्या गोष्टी जपून करा, कारण हे कापड म्हटलं की थोडंसं आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावंच लागते। आणि बघा किती सुंदर मी पूजा केलेली आहे, खूप मन प्रसन्न झालेलं आहे। आणि अंगणात आली तर काय, हे कबूतर मेलेलं होतं, कारण मी बघितलं तो असं तर पाणी वगैरे ठेवते। म्हटलं चला आज व्हिडिओला सुरुवात ह्या साड्यांपासून करते। ह्या साड्या आल्या पिको फॉलला, उद्या करून वेळ काही मिळत नव्हता, पण आज मी म्हटलं चला आज करून देते। आता एका साईडनं तर अशी लेस आलेली आहे, एका साईडनं पिको करते आणि खालून असा फॉल लावून घेते। मग हाताला कसं आपल्याला कधी पण लावता येते, खालच्या जर तयार असल्या तर। 4 साड्या आहे, तर बघते एक एक करून। चला साड्या पिको करत होती तेवढ्यात लाईट गेली, म्हटलं चला मग तुम्हाला म्हटलं पहिले चहा घेऊन घेऊया, पण परत लाईट आली, मग परत कामाला लागले मी। हे साडीचे काठ एवढे जाडे होते ना, म्हणून मी पिकोचीच हे राहू दिलं, पण शिलाई आहे ना साधी करून घेतली। पण थोडं शिवताना कधी कधी असं वाटते स्टोन पण होते, मग शेवटी मी अर्धवट राहू दिला आणि म्हटलं हातानंच या साडीला फॉल लावूया। 4 साड्या करायच्या होत्या, फक्त काल एकच साडी झाली आहे, कारण भरपूर कामं असतात सोबत। बागेमध्ये पण खूप कामं असतात आणि तो वेळ इतका जास्त द्यावं लागते ना मला, आणि तो आवडतो सुद्धा, म्हणून त्याच्यामुळे भरपूर वेळ तिथं दिले जाते। आणि म्हटलं आता या ताईच्या आल्या होत्या 4 साड्या तर करून देते, म्हणून घेतल्या होत्या मी। आणि बघा आता आहे मशीन, तर मग आलं तर एखाद्या वेळेस करून देते, नाही तर मग आपल्या घरच्यासाठी उपयोगाला येते। या पद्धतीने मग माझी चालू होती धावपळ। आणि कालचा व्हिडिओ त्याच्यासाठीच राहून गेला, म्हटलं आज रात्र झाली आणि स्वयंपाकाची वेळ झाली होती, मग राहू दिलं मी। खरंच खूपच तापत आहे, थोड्या साड्याला पिको लावून घेतला आणि वर आले बागेमध्ये थोडंसं काम करते म्हटलं, कारण वेळ झाला ना तर कामच होत नाही। चला आता थोडंसं करून। ऊन खूप जास्त तापत आहे आणि आजूबाजूने पक्षी मस्त दाणे पाणी पिण्यासाठी येतात ना, खूप छान वाटते, मन प्रसन्न होते। असा होता आजचा व्हिडिओ। धन्यवाद मैत्रिणींनो।